नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर मी आहे ना आज तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आली आहे आणि ते आपल्या स्वामींबाबत आहे. तुम्हाला थंबनेल बघून तर माहीतच झालं असेल की काय माहिती आहे ते. तर असा प्रश्न तुम्हालाही पडला का? हो, मला तर पडलाच, तुम्हालाही पडलाच असेल. तर त्याचं उत्तर मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूयात. स्वामी महाराजांनी स्त्री रूप का घेतले? तुम्हाला माहीत आहे ना, आपण जे स्वामी भक्त आहोत, आपल्या स्वामी महाराजांना आपण स्वामी आई, स्वामी माऊली म्हणून हाक मारतो. पण ते का? कारण त्यांनी स्त्री रूप धारण केलं होतं. पण ते स्त्री रूप धारण का केले याचं उत्तर मी तुम्हाला आज सांगते. तर महाराजांचे हे रूप आपण अनेक फोटोमध्ये, मंदिरात, इवन सिरियलमध्ये पण दाखवलेलं आहे. पण स्वामींनी स्त्री रूप का बरं घेतले, यामागची कहाणी नेमकी काय आहे ते आज ऐकूयात. तर चला मी तुम्हाला ते सांगते, त्याचं रिझन काय आहे, स्वामींनी स्त्री रूप धारण का बरं केलं. तर एकदा स्वामी समर्थ, श्रीपाद भट आणि 100 सेवक, सुमारे 100 सेवक स्वामींसोबत कोनाडी गावच्या रानातून चालले होते. वेळ संध्याकाळची वेळ होती. ती दिवसभर चालून सर्व सेवेकरी दमले होते. म्हणजे जे आपले स्वामी समर्थांचे भक्त त्यांच्यासोबत चालत होते ना, ते सगळे चालून दमले होते. सगळेजण थकले होते आणि वेळ सायंकाळची सुद्धा होती, रात्र पण झाली होती आणि त्या सर्वांना आहे ना भूक लागलेली आणि सर्वजण जे सेवेकरी होते ना भुकेने व्याकुळ झाले होते. तेव्हा सर्वांची ही भूक लागलेली अवस्था स्वामींना दिसली. तेव्हा स्वामी त्यांना हसून म्हणाले, आज साक्षात अन्नपूर्णा तुम्हाला जेवायला घालणार आहे. असं म्हणताच त्या जे सेवेकरी होते, जे 100हून जास्त सेवेकरी होते, ते सगळेजण हे ऐकले आणि सगळ्यांना धक्का बसला की हे कसं शक्य आहे. कुणालाहीच विश्वास बसत नव्हतं, हे खरंच होईल का. पण स्वामी हे म्हटल्यानंतर स्वामी पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. रात्र वाढत चालली होती आणि तिथल्या भक्तांची भूक पुन्हा वाढत होती. त्यांना खूप भूक लागत होती. शेवटी त्यांनी पुन्हा स्वामींना विनवणी केली. स्वामी महाराज शांतपणे म्हणाले, तिथे आहे ना जिथे त्यांनी थांबले होते तिथे मला वाटते असं घर गाव काहीतरी असणार. तर तिथे स्वामी महाराज थांबले आणि म्हणाले की पलीकडच्या घरात अन्नपूर्णा तुम्हा सर्वांची वाट बघत आहे. त्या सर्व भक्तांनी स्वामींच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि जे घर होतं तिकडे गेले. दार उघडताच त्यांना एक सुंदर, तेजस्वी व सुवासनी स्त्री दिसली. तिच्या डोळ्यात अपार ममता होती आणि तिच्या हातात गरमागरम जेवण देखील होते. तिने आधीच सर्वांच्या जेवणाची सोय देखील करून ठेवली होती. त्या सर्व भक्तांनी जेवण केलं. त्यांचं मन तृप्त झालं, शरीर तृप्त झालं आणि सर्वजण समाधानी झाले. नंतर भक्तांनी स्वामींनी विचारलं, महाराज ती सुवासिनी कोण होती? मग स्वामी महाराज हसले आणि म्हणाले, ती दुसरी कोणी नसून माता अन्नपूर्णाच होती. ती तुम्हाला जेवायला घालण्यासाठी ती माझ्याच रूपातून प्रकट झाली. म्हणूनच स्वामी समर्थांना अनेक भक्त स्वामी आई म्हणूनही हाक मारतात. जेव्हा आपण स्वामींना आई म्हणून हाक मारतोत ना, तेव्हा खरंच ते आपल्या हाकेला धावून येतात आणि अगदी आपल्या आईसारखं आपल्यासोबत असतात. तर मंडळी, हीच होती त्यामागची कहाणी. मी यावर थोडं माहिती मिळवली आणि तुमच्यासोबत शेअर केली. तर कशी वाटली ही माहिती आणि मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि खरंच स्वामी तुमच्यासोबत, आमच्यासोबत, सगळ्यांसोबत आहेत आणि असू देत ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तुम्हाला सुख, शांती, समाधानी, निरोगी आयुष्य देऊ स्वामीचरणी प्रार्थना करते हीच. तर ही छोटीशी माहिती मी माझ्या शब्दात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि हा जो व्हिडिओ आहे ना प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचू दे आणि या व्हिडिओला खरंच भरभरून प्रेम द्या. कारण की ही अशी उपयुक्त माहिती आहे. ज्यांना कुणालाही माहीत नसेल त्यांच्यापर्यंत खरंच शेअर करा. जे आपले स्वामी भक्त आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा. तर असाच होता आजचा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जो कोणी आले असाल प्लीज चॅनलला
सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.